नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही जुन्या वस्तू ज्या आपल्याकडे असतात, ज्या की आपण वापरत नाहीत, अशा वस्तूंपासून नवीन वस्तू कशा बनवायच्या, नवीन फायदा कसा होईल आपला, या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। आता असे मोठे मोठे ब्लँकेट कुणाकडे नसतात, सर्वांकडेच असतात आणि सर्वांना हिवाळ्यामध्ये हे ब्लँकेट पांघरण्यासाठी खूप आवडतात, परंतु ते धुवायला किती अवघड असतं हे प्रत्येक महिलाला माहीतच असतं। आणि हे जे ब्लँकेट आहे, हिवाळा संपला की आपण असेच कुठेतरी ठेवून देतो, त्यामुळे काय होतं की घरामध्ये धूळ वगैरे येते किंवा झाडताना काही धूळ वगैरे उडते आणि हे ब्लँकेट जे आहे हे धुळीने पूर्ण खराब होतात आणि ते पुन्हा जर धुवायला घेतले तर खूप मेहनत या ठिकाणी घ्यावी लागते। आता आपण हिवाळा संपला की हे ब्लँकेट धुणार आणि हे धुतल्यानंतर असेच जर ठेवून दिले तर त्यावरती खूप धूळ साचते, परंतु एक ट्रिक वापरून तुम्ही जर हे ब्लँकेट जर व्यवस्थित ठेवले तर नक्कीच हे पुढच्या वर्षापर्यंत खराब होणार नाही। आता बघू शकतात ब्लँकेटची अशा प्रकारे आपल्याला घडी घालून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला हा ब्लँकेटच्या साइडने एक पॉकेट तयार होतं, त्या पॉकेटमध्ये हा उरलेला भाग आपल्याला या ठिकाणी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे घालायचा आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर बघितलं तर तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील। आणि बघू शकतात हा जो ब्लँकेट आहे खूप मोठा होता, परंतु याची जी घडी आहे ती मी इतकी सुंदर या ठिकाणी घातलेली आहे, जी की ती परत निघणार देखील नाही लवकर। आणि बघू शकतात अतिशय सुंदर या ठिकाणी हे ब्लँकेट पॅक झालेलं आहे। आता याला ठेवायचे कसं ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। बघू शकतात आपल्याकडे असे पेटीकोट असतात आणि पेटीकोट आपण काय करतो की थोडेसं फाटलं किंवा खराब वगैरे झाला की साडीवरती मॅचिंगचे पेटीकोट असतात, ते आपण फरची पुसण्यासाठी यूज करतो किंवा इतर काही गोष्टींसाठी आपण या पेटीकोटचा वापर करतो। परंतु तुम्ही जर असे पेटीकोट फेकून न देता किंवा इतर गोष्टींना वापरण्याऐवजी तुम्ही जर अशा प्रकारे ब्लँकेटला ठेवण्यासाठी जर त्याचा वापर केला तर तुमचीच मेहनत या ठिकाणी कमी होणार आहे। त्यामुळे काय होणार आहे की आपल्या पेटीकोटचा तर यूज होईलच, परंतु जे ब्लँकेट धुळीपासून खराब होण्यापासून देखील याचा बचाव होईल आणि यामुळे काय होईल, तुम्हाला धुवायचे जे कष्ट आहे ते देखील तुमचे वाचतील। आता पेटीकोटचा वापर आपण का करत आहोत ते देखील खूप महत्त्वाचं आहे। बघू शकतात आपण जो पेटीकोट घालत आहोत, पेटीकोटची साईज जी थिकनेस असते ती जाड असते आणि यामधून बिलकुल धूळ जी आहे ती आतमध्ये ब्लँकेटपर्यंत जाणार नाही। आता आपण एक वर्ष संपलं की पुढच्या हिवाळ्यामध्ये काय होईल की आपण फक्त या पेटीकोटला जरी धुतलं तरीही आपलं काम ओके होऊन जातं आणि आतमधलं जे ब्लँकेट आहे ते अतिशय सुंदर आपल्याला पुन्हा पांघरण्यासाठी स्वच्छ या ठिकाणी भेटेल। त्यामुळे बघू शकतात पेटीकोट आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे। तुम्ही दुसरं कुठली गोष्ट देखील वापरू शकतात, परंतु पेटीकोट जाड असल्यामुळे यामध्ये बिलकुल यामधून जे ब्लँकेटपर्यंत धूळ नक्की जाणार नाही। त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। असे पेटीकोट जर तुम्ही टाकून देत असाल तर त्याचा असा उपयोग करायला काही हरकत नाही आणि अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी हे पॅक झालेलं आहे। कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही यामध्ये ब्लँकेट ठेवलेलं आहे। आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। बघू शकतात त्यानंतर आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे असे जे शॉल असतात, आता लग्नामध्ये कुठे जर गेलं तर अशा शॉल ज्या आहे त्या हमखास भेटतात आपल्याला, परंतु काय होतं की आपण याचा योग्य वापर करत नाहीत आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला इतर ठिकाणी खूप पैसे मोजावी लागतात। तर तुम्हाला थोडी जरी पैशाची बचत करायची असेल तर ही ट्रिक तुमच्या नक्की कामी येऊ शकते। बघू शकतात अशा पिलो ज्या असतात त्या सर्वांकडेच असतात आणि या पिलोला नवीन कवर आणायचं म्हटलं की सर्वांना माहीतच आहे कमीत कमी तुम्हाला 250-300 रुपये तर नक्कीच मोजावे लागतात, परंतु या ज्या शॉल आहे त्या आपल्याला कुठे तर लग्नामध्ये किंवा कार्यक्रम समारंभामध्ये तर मिळतच असतात, परंतु तुम्ही जर घरामध्ये त्यांना आणून अशा पद्धतीने जर त्याचा वापर केला तर तुमचेच काम या ठिकाणी सोपे होणार आहे। बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला या शॉलची अशा प्रकारे पिलोला लावून घडी घालायची आहे। ज्या पद्धतीने मी घालत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ही घडी घालायची आहे ना, अगदी सोपे आहे, कुणालाही जमेल। त्यानंतर मी काटेपिन्नी याला एक साईडने पॅक करत आहे। पॅक केलं नाही तरीही चालेल, परंतु निघण्याची शक्यता वाटली मला, म्हणून मी या ठिकाणी एक काटेपिन या ठिकाणी लावलेली आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। अशा प्रकारे मी दोघंही ज्या साईड आहे त्या व्यवस्थित अशा दुमडून घेतलेल्या आहे, जेणेकरून ते दिसायला व्यवस्थित दिसेल आणि दोघंही साईडला मी पिनाने पॅक केलेलं आहे। आणि बघू शकतात ही जी आहे ही खालची साईड आणि समोरील साईड तुम्ही जर बघितली ती तुमचा देखील विश्वास बसणार
असणार नाही की आपण हे शॉलपासून बनवलेलं आहे. जॅकी शॉल आपण इतर वेळेस कुठेतरी टाकून देतो, फेकून देतो, वापरात आणत नाहीत. कारण काय होतं की त्याची क्वालिटी व्यवस्थित नसते. लग्नकार्यामध्ये आपल्याला ह्या मिळालेल्या असतात. परंतु तुम्ही जर अशा प्रकारे जर पिलोला कवर म्हणून त्याचा वापर केला तर नक्कीच बघू शकता तुमची पैशाची देखील बचत होऊ शकते आणि दिसायला देखील खूप सुंदर या ठिकाणी ही वस्तू दिसते. आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनलवरती जे बाकीचे व्हिडिओ आहे त्यांना नक्की चेकआउट करा. आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.